अशीच एक पुढची बातमी बघूयात। पालघरच्या कळवे रोड इथे तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। जीवितहानी झालेली नाही, मात्र सफाळे इथली ही मंगळवारची घटना। प्रसंगावधान राखत वैमानिकांनी सुरक्षितपणे लँडिंग केलं। हे दृश्य आपण बघतोय। एक हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँड करण्यात आलं। पालघरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। पालघरमधल्या कळवे रोड या ठिकाणी हेलिकॉप्टरचं हे आपत्कालीन लँडिंग। बातमी गोंदियातून आहे। गोंदियामध्ये खासदार प्रशांत पडवळे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। खासदार प्रशांत पडवळेंचं अधिवेशनातून निलंबन। भंडारा गोंदियाची जनता पडवळेंच्या पाठीशी आहे अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत। अमरावतीतून महत्त्वाची बातमी। अमरावतीमध्ये पोलीस दलात 214 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया राबवली जाते। 22,208 उमेदवार जोग स्टेडियमवरती सध्या भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। पहिल्या दिवशी 800 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक चाचणीही घेण्यात आली आहे। अमरावतीच्या चिखलदरामधील स्कायवॉकला मध्यभागी आधार उभारण्याची गरज निर्माण झाली आहे। पर्यटन विकासासाठी प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे। स्कायवॉक प्रकल्पाला चालना देण्याचे संकेत आहेत। पर्यटकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवणार। रोपवेमुळे परिसरातील पर्यटनाला गतीही मिळणार आहे।